चला आज भेट देऊया एका मस्त आणि वेगळ्या मंदिराला. हे मंदिर इतकं मोठं आहे की आमची मुलं कैदेतनं सुटल्यासारखी इथे पळत होती. बरं, या मंदिराच्या इथे खूप छोटी छोटी वेगवेगळी महादेवाची मंदिरं आहेत आणि ती सुद्धा आकाराने वेगळी आहेत. इथला घाट तर अप्रतिम आहे आणि आम्ही पावसात गेल्यामुळे मस्त हिरवळ आम्हाला इथे अनुभवायला मिळाली. त्याच बरोबरीने इथल्या दोन नद्यांच्या इथे एक अद्भुत गोष्ट दिसली जी याच्या आधी मी कधी बघितलीच नव्हती. आणि इथला नंदी काय मोठा आहे. असा मोठा नंदी तुम्ही कधीच बघितला नसेल. मंदिरात जाण्यासाठी आम्ही पुण्यातून निघालो आणि म्हणतात ना, कुठल्याही चांगल्या गोष्टीकडे जाण्यासाठी रस्ता हा खडतर असतो. तशा अशा खडतर रस्त्यानी आम्ही पुढे गेलो. पण पुढे गेल्यानंतर हा घाट आम्हाला लागला. हा अतिशय सुंदर होता. म्हणजे इथला पाऊस, ऊन आणि थोडंसं धुकं हे सगळं मस्त वाटलं आणि शेवटी आम्ही मंदिराच्या इथे जाऊन पोहोचलो. यावेळी मस्त लाँग वीकेंड होता आणि हा जो कॅमेराच्या मागे सूरज आहे ना, आणि आम्हाला कुठेही नेलं नाही फिरायला. त्यामुळे आम्ही असं सगळ्यांनी चंग बांधला की आज एक दिवसाचं आउटिंग आपण करूयाच. त्यामुळे पुण्याच्या जवळच आपण कुठेतरी जाऊया असं आमचं ठरलं. म्हणून आम्ही इथे सासवडला आलो आणि तो म्हणाला इथे खूप सुंदर मंदिर आहे, ते बघूया. तर बघा माझ्याबरोबर तुम्ही पण, आणि तुम्हाला कसं वाटतंय सांगा. म्हणजे वर्थ आहे ना इथे यायला, हे तुम्हीच ठरवायचं आहे आता. चला. मंदिराच्या इथल्याच पार्किंगला गाडी लावून या लोखंडी पुलावरनं आम्ही मंदिराकडे निघालो. आता हा लोखंडी पूल बांधलाय, पण पूर्वी कदाचित नदीतूनच मंदिराकडे जाता येत असावं असं मला तरी इथे बघून वाटलं. तर आपण या ज्या देवळात आलोय हे संगमेश्वर मंदिर आहे. कान्हा नदी आणि चांबळी नदी ह्याच्या संगमावर हे मंदिर आहे. त्यामुळे याला संगमेश्वर मंदिर असं म्हटलं जातं. तो संगम बघ तिथे दिसतोय बहुतेक. हे पाणी इकडनं एक आलं, वेगवेगळ्या इकडनं. कलरचं दिसतंय बघ. तुम्हाला दिसतंय का की या संगमावर दोन्ही नद्यांचं वेगवेगळी पाणी ऍक्च्युली आपण बघू शकतोय. हे दोन्ही पाण्यांचे रंग हे वेगवेगळे आहेत. नंतर तुम्हाला मी हे डिटेलमध्ये दाखवतेच हं. पुलावरून मंदिराकडे आलो ना की त्याच्या आधी एक बाजूने एक वाट जाते. त्या वाटेवर काय आहे म्हणून आम्ही तिकडे गेलो तर तिथे एक छोटं देऊळ होतं. म्हणजे हे नाही, हे आता मारुतीचं देऊळ तुम्हाला दिसतंय. याच्या पलीकडे एक देऊळ आहे. थांबा. कसलं मंदिर वाटतंय रे हे. लिहिलंय तिथे काहीतरी. थांबा. अरण्येश्वराचं मंदिर आहे हे. मंदिराच्या शेजारीच म्हणजे सुरुवातीलाच पूल आपण क्रॉस करून गेल्यानंतर काठावर हे छोटं मंदिर अरण्येश्वराचं लागतं. पिंडीवर असा छान अभिषेक चालू आहे आणि गर्भगृहानं असे वेगवेगळ्या देवांच्या चित्रांनी मस्त सजवलं. या मंदिराच्या शेजारून ही जी नदी दिसतीये ही आहे चांबळी नदी. याचं पाणी आता तुम्हाला गढूळ दिसतंय, पण मस्त दृश्य आहे. तर मगाशी मी जे तुम्हाला म्हटलं ना की इथे संगमावर या दोन्ही नद्यांचं पाणी वेगवेगळं दिसतं, ते कसं तर दाखवते. ही आहे कऱ्हा नदी आणि मगाशी आपण बघितली ते गढूळ पाणी दिसतंय ना तिकडनं थोडंसं लालसर, ही आहे चांबळी नदीचं पाणी. आणि इथे हे दोन्हीही पाणी तुम्हाला दिसतायत का वेगवेगळी. आता ही उतरतच नाहीये खाली. तर आपण इथे आलोय, हे संगमावर आलोय. तर तुम्हाला अगदी स्पष्टपणे इथं संगम दिसू शकतो. तर एका साईडने जे पाणी आहे हे गढूळ आहे आणि एका साईडने साधारण हिरवट रंगाचं पाणी इथे आहे. इथे या दोन नद्यांचा संगम होतो आणि असा हा अद्भुत संगम तुम्ही आरामात इथे बघू शकता की त्याचं पाणी किती वेगळं दिसतंय ते. आणि संगमावर असलेला हा संगमेश्वर. सासवड मधलं हे दोन नद्यांच्या संगमावर बसलेलं संगमेश्वर मंदिर साधारण 10व्या ते 13व्या शतकात बांधण्यात आलं असावं असा इतिहासकारांचा अंदाज आहे. इथल्या स्थानिक लोकांच्या मते हे मंदिर पांडवकालीन आहे, म्हणजे पांडवांनी बांधलेलं आहे असे देखील काही जण म्हणतात. बघूया नक्की या मंदिराची गोष्ट काय येते. आता ऍक्च्युली आम्हाला खूप दिवस बऱ्याच जणांनी सजेस्ट केलं होतं की या मंदिरात हे मंदिर तुम्ही नक्की दाखवा पूर्वा सूरज चॅनलवर. पण हे मंदिर मान्सूनमध्येच खूप सुंदर दिसतं, कारण दोन्ही नद्यांना खूप पाणी आहे. आणि हे लक्षात येतं इथे आल्यानंतर की छान अशी थोडी हिरवळ, मस्त नदीला पाणी, असं वर आल्यानंतर ना खूप प्रसन्न वाटतंय. आता सूरज तुम्हाला दाखवायला शूटिंगमध्ये की किती छान वाटतंय आपल्याला ते. पण त्याआधी ते बघायच्या आधी आणि या मंदिराची काय गोष्ट आहे ते सगळं बघायच्या आधी एक लक्षात ठेवा, पूर्वा सूरजला सबस्क्राईब केलेत ना, नसेल केलं तर लगेच करून टाका. सबस्क्रायबर्स कमी होत आहेत आजकाल. त्यामुळे चला पटपट सबस्क्राईब करून टाका. चल आता मंदिर बघूया. चला तुम्ही पण.
मे बी जुना नंदी असेल भग्नावशेष. हो, हा जुना नंदी आहे आणि तो आहे तिथे आतमध्ये विराजमान नवीन नंदी. काय आहे? अँड कॉलनी कुठं आहे? इकडे दिसते ना, इकडे तिकडे ते ट्रेल करतात. काय फॅन्सी शब्द, अँड कॉलनी, ट्रेल बार. हां, देवळामध्ये ना अनेक प्रकार असतात. जसा सभा मंडप, नंदी मंडप, नृत्य मंडप, स्वर्ग मंडप, असे खूप प्रकार आपल्याला मंदिरामध्ये बघायला मिळतात. ह्या मंदिरामध्ये हा नंदी मंडप आहे आणि हा बघितला का केवढा भव्य नंदी आहे. म्हणजे साधारण आमच्या ध्रुवाच्या उंची, ध्रुव इकडे ये, साधारण आमच्या ध्रुवाच्या उंचीपेक्षा सुद्धा मोठा नंदी आहे हा. आणि या नंदीच्या कानात असं म्हटलं जातं की आपण समजा आपली इच्छा सांगितली, आपलं गुपित सांगितलं, तर नंदी शंकरापर्यंत ते गुपित पोहोचवतो आणि आपल्या इच्छा पूर्ण होतात. तर सांगूया आपण पण आपलं गुपित. सबस्क्राईब करायला सांग नंदीला. सगळ्यात आधी ध्रुव सांगतोय, बघूया ध्रुव काय गुपित सांग. त्याला पण सबस्क्राईब करायला सांग. तेच सांगितलंय. इथे दिसतंय गणेश मूर्ती आहे. हो. याला गणेश पट्टी असं म्हटलं जातं. शंकराचं तिथे देऊळ असतं, तिथे ही गणेश पट्टी आपल्याला बघायला मिळते. त्याच्यावर गणेश असतो आणि खरं तर एका बाजूला गंगा आणि दुसऱ्या बाजूला जमुना, ज्या पाणी घालतात. पण इथे माझ्या मध्ये इथे गंगा जमुना नदी दाखवली. संगमेश्वर मंदिरामधील नंदी आणि इथला नंदी मंडप खरंच खूप सुंदर आहे. एवढा मोठा नंदी ही कदाचित त्या काळातली एक स्टाईल असावी असं आपण म्हणू शकतो. कारण ह्याचप्रमाणे आम्ही सासवड मधल्या ज्या अजून 2-3 मंदिरांना भेट दिला, तिथे देखील हा असाच मोठा नंदी होता. त्याचे व्हिडिओ आपण पुढच्या 2-3 भागांमध्ये बघणारच आहोत, पण त्याच्या आधी संगमेश्वराचा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. या मंदिराला बऱ्याच ठिकाणी ना पांडवकालीन मंदिर असं म्हटलं गेलंय. पण पांडवकालीन मंदिर असं काही नसतं. बरेच वेळा असं असतं की ज्या मंदिरांचा काळ माहिती नव्हता त्या मंदिरांना पांडवकालीन मंदिर असं नाव देण्यात आलं. पण हे मंदिर साधारण 700 ते 800 वर्ष जुनं आहे आणि उत्तर यादवकालीन मंदिरे आहे. इथली शैली आपल्याला या खांबांवरनं भूमिज शैली वाटते. तुम्हाला आठवत असेल तर मागच्या एका व्हिडिओमध्ये मी भूमिज शैली म्हणजे काय हे सांगितलं होतं. तसंच हेमाडपंथी शैली म्हणजे काय हे देखील सांगितलं होतं. ते व्हिडिओ बघितले नसतील तर लगेच जाऊन बघा. तर इथे हा असलेला उलटा त्रिकोण, हा प्लेन भाग, याच्यावरनं मला ही भूमिज शैली वाटते. पण भूमिज शैलीमध्ये ना सूरज इथे असा उलटा नाग पण असतो, तो इथे दिसत नाहीये, तो मिसिंग आहे. तर तुमच्यापैकी कोणाचा जर हा अभ्यास असेल तर आपण त्यांनाच विचारूया का, काय वाटतं तुला? येस, चालेल ना. तर तुमच्यापैकी कोणाचा अभ्यास असेल तर कमेंटमध्ये सांगा ना की ही शैली कुठली वाटते तुम्हाला. ती मला आवडेल तुमच्याकडनं ऐकायला, नक्की सांगा. चला आता आपण बाकीचं मंदिर कसं आहे ते बघूया. मंदिरामध्ये प्रवेश करतानाच त्याच्यावर कमानीवर असलेली ही फुलं खूप अट्रॅक्टिव्ह वाटतात आणि त्याच पद्धतीने मंदिराचं जे अधिष्ठान आहे तुम्हाला आता जे दिसते म्हणजे मंदिराचा पाया, त्याच्यावर असे जे उलटे त्रिकोण आहेत तसेच त्रिकोण पिलरवर देखील आहेत. तर ते सारखेपणा इथे नक्षीकाम करताना ठेवलेलं आहे. खूप जास्त नक्षीकाम किंवा खूप जास्त शिल्पकाम आपल्याला या मंदिरावर दिसत नाही, परंतु थोडके पण सुंदर असे शिल्पकाम आहे. गणेशपट्टीच्या शेजारी ज्या द्वार शाखा आहेत त्यांवर मात्र वेलबुट्टी, फुलं किंवा पिलरचं डिझाईन हे अतिशय सुंदररित्या काळ्या दगडामध्ये कोरलेले आहे. याच्या एका बाजूला गणेश मूर्ती आहे आणि दुसऱ्या बाजूला मारुतीचं शिल्प आहे. त्याच पद्धतीने मंदिराच्या इथे सभा मंडपामध्ये बसण्यासाठी असे आसनं तयार केलेली आहेत, जिथे पूर्वीच्या काळी लोक गप्पा मारण्यासाठी किंवा अजून देखील बसू शकतात. आम्ही तिथे सेल्फी काढत होतो मस्त. तर मंदिर बाहेर न बघताना त्याच्यावरची ही रेषांसारखी नक्षी खरंच खूप सुंदर वाटते. आणि तुम्हाला दिसत असेल तर ही जिथे तुम्हाला दीपमाळा दिसतेय का, ही दीपमाळा थोडी वेगळी आहे. म्हणजे प्रत्येक शैलीनुसार मंदिराच्या इथली ही दीपमाळा वेगवेगळी दिसून येते आपल्याला. तशी ही वेगळी दीपमाला खूप सुंदर वाटली मला. तुम्हाला पण आवडते का हे मला नक्की कमेंट मध्ये सांगा.
इथे हे वेगळं शिल्प मला दिसलं. ह्याला काहीतरी सहस्त्र नाग वगैरे असं म्हटलं जातं. तुमच्यापैकी कोणाला माहितीये का? आणि त्याच पद्धतीने मंदिराला प्रदक्षिणा घालताना ह्या वेगवेगळे नक्षीकाम इथलं दिसलं, जे अतिशय सुंदर प्रकारे इथे कोरलेलं होतं. देवकोष्टकं देखील इथे होती. त्या देवकोष्टकांमध्ये देवाच्या मूर्ती दिसल्या नाहीत, परंतु त्याच्या वरचे किंवा खालचे जे जांघेवरचे म्हणजे मंदिराच्या या भागाला जांघ असं म्हटलं जातं, त्यावरचं नक्षीकाम मात्र सुंदर होतं. ही अशी फुलांची नक्षी मात्र सगळीकडे आपल्याला इथे बघायला मिळते. मंदिराला जर बघितलं तर 3 शिखर आहेत म्हणजे कळस आहेत. त्यातला महत्वाचा कळस जो असतो तो असतो गाभाऱ्यावरचा कळस. त्याच्यावर देवकोष्टकं आहेत आणि त्या देवकोष्टकांमध्ये छोट्या-छोट्या देवाच्या मूर्ती कोरण्यात आलेल्या आहेत. पूर्वी कदाचित हे काम दगडी असावं आणि नंतर जीर्णोद्धारानंतर याला हा रंग देण्यात आला असावा. सगळ्यात छान वाटले ते म्हणजे खालच्या भागात तुम्हाला हे असे वेगळ्या प्रकारचे हत्ती दिसतायत का? जनरली महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे हत्ती आपल्याला शिल्पांमध्ये दिसत नाहीत. पण हे वेगळे हत्तींची रांग इथे दिसून आली. तुम्हाला इथून हे तिन्ही शिखरं खूप सुंदररित्या दिसत असेल तर एक शिखर गाभाऱ्यावर आहे, दुसरं सभा मंडपावर आहे आणि तिसरं नंदी मंडपावर आहे. बाहेरच्या बाजूला ध्रुवला गोमुख दिसलं आणि मग मी त्याला गोमुख म्हणजे काय हे समजावत होते, पण सावी त्याला दूध दे असं म्हणतेस. कोण आहे ही? हम्मा आहे ना? पण हम्मा हा ही हम्माकडे दूध मागते. आणि एक गंमत सांगू, असं मस्त मोकळं छान वातावरण मिळालं ना की मुलं पण इतकी सुंदर फिरत असतात, कारण आपल्या नेहमीच्या शहरी आयुष्यामध्ये अशी मोकळी जागाच त्यांना मिळत नाही की जिथे ते खेळू शकतील, छान फिरू शकतील. एंट्रीच्या इथे जसं आपल्याला अरण्येश्वर मंदिर लागलं की नाही, तसंच मंदिराच्या त्याच्या दुसऱ्या बाजूला ओंकारेश्वर हे मंदिर होतं आणि त्याच्याच शेजारी एक खडकेश्वर म्हणून देखील मंदिर होतं. ओंकारेश्वर आणि अरण्येश्वर मंदिर ही दिसायला साधारण सारखी होती, पण खडकेश्वर मंदिर जे आहे हे थोडं खाली होतं आणि त्याची जी शंकराची पिंड होती ती इतकी खाली होती की नदीच्या पाण्यात ती दिसेनाशी झाली होती. म्हणजे फक्त आपल्याला अभिषेक पात्र इथे दिसतंय, पण पिंड दिसतच नाही. तर इथे आज आपण ही 3 छोटी मंदिरं म्हणजे अरण्येश्वर, ओंकारेश्वर आणि खडकेश्वर ही 3 छोटी मंदिरं आणि संगमेश्वर हे मोठं मंदिर बघितलं. पण तुम्हाला माहितीये का की सासवडमध्ये अजून अशी 4-5 शिवमंदिरं आहेत आणि ही का आहेत किंवा एवढी मंदिरं इथे शिवमंदिरं का आढळतात? याची गोष्ट अशी आहे की ब्रह्मदेव सासवडच्या इथे जो मागच्या बाजूला एक डोंगर आहे तिथे तपश्चर्येला बसले होते आणि पांडवांपैकी भीम आहे त्याचा पाय त्यांच्या कमंडलूला लागला. त्या कमंडलूतून जे पाणी सांडलं ती म्हणजे ही करा नदी. त्यामुळे ब्रह्मदेव चिडले आणि त्याला शाप दिला. या शापातून मुक्त होण्यासाठी भीमाला त्यांनी शंकराची मंदिरं बांधायला सांगितली आणि मग भीमाने अनेक मंदिरं करा नदीच्या किनारी बांधली. ह्यातीलच आज आपण हे मोठं मंदिर जे संगमेश्वर मंदिर आपण पाहिलं. अशी सासवडमधली अनेक शिवमंदिर आपण येत्या भागांमध्ये पाहूच आणि त्याच्या गोष्टी देखील काय आहेत हे समजून घेऊ. आता आपण गाभाऱ्यात आलोय जिथे आपण संगमेश्वराला नमस्कार करूया आणि त्याच्या आशीर्वादाने असे छान छान व्हिडिओ आम्हाला बनवायला मिळू देत असं म्हणूया. त्यामुळे असंच फिरत राहू, भेटत राहू आणि वेगवेगळ्या गोष्टी शोधून काढू. तोपर्यंत बाय बाय.